स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की माझ्या पायाला लागल्यामुळं मी बेडवरच असते. मला काहीच काम करता येत नाही, मला चालता पण येत नाही. तर मायरा कशी माझ्यासोबत खेळती बघा, ती खूप बोर होती बेडवरच. म्हणजे आता ती एकतर खेळकर झालेली आहे आणि तिला दिवसभर बेडवर मी बांधून ठेवते, नाही तर मग मी तिला काहीतरी खेळणं वगैरे देऊन तिला नादवते. पण ती बोर होती आणि अचानक तिला असं काहीतरी तिच्या आवडीचं जर दिलं ना खेळणं, तर बघा किती खुश होती. तर शॉप हे बंदच आहेत आणि शॉपवरचं काम आहे ते घरी आणलेलं आहे. घरी म्हणजे ऑलरेडी एक मशीन घरी होती आणि आता दुसरी पण एक मशीन घरी आणलेली आहे, एक ओव्हरलॉकची, एक सिंगल. तात्पुरतं शॉप बंदच ठेवलेलं आहे आणि सलीम आहे ते इथंच काम करतो. सलीम म्हणजे माझे मिस्टर आहेत, ते इथंच काम करतात. सकाळी सकाळी पलीकडे काम चाललं होतं, चहा नाश्ता झाला होता आणि ते म्हणले की पहिलंच त्यांना एक 16 टी-शर्ट अर्जंट द्यायचे होते. ते 16 टी-शर्टचं काम करत होते. इकडं पार्लरचा सेटअप लावलेला आहे, इकडेच मशनी ठेवलेल्या आहेत. तर मी छोटं बेड आहे तिथं, फेशियल बेड, तिथं मायराला घेऊन तिला नादवत होती. दोऱ्यांचा बॉक्स हा तिला खेळायला दिला होता, पण तरी पण ती खालीच जायचं म्हणत होते. 16 टी-शर्टची ऑर्डर वगैरे काढली त्यांनी. घरातली साफसफाई, भांडे, स्वयंपाक वगैरे सगळं तीच करतं. सध्या तर माझी बहीण देते एक टायमाचा डब्बा तिकडून, संध्याकाळचं फक्त जेवण यांना बनवावं लागतं. तर मायरा खूप असं बेडवरती पण काय पण असं मुरमुरे, बिस्किटं आम्ही तिला खायला देतो ना, नादवतो, त्यासाठी ती खूप राडा करते. मग ते साफसफाई करत होते. सकाळी सकाळी झाडू फरशी केली त्यांनी आणि नंतर बरीच कामं होती, पण तोपर्यंत माझे दाजी आले होते मला डब्बा घेऊन. तर हे बघा, कधी कधी म्हणजे कोणी पण असं किती जीव लावलं आपल्याला, कधी कोणी जीव नाही लावत आणि कधी असं कोणी आपल्याला अचानक जर जीव लावायला लागलं तर किती छान वाटतं. तर दाजींनी मला जेवायला वगैरे दिलं. मायरा तोपर्यंत झोपली होती, पण लगेचच उठली ती आणि बसली माझ्यासोबत खेळत. आणि बालभक्तीचं पुस्तक मी तिला म्हणजे आत्तापासूनच तिच्या कानावर बालभक्तीचे श्रवण पडेल म्हणून मी तिच्यासमोर बालभक्तीचं पुस्तक वाचत असते. पण ती रोज एक एक पान तोडून तोंडात घालत असते. तिला म्हणजे असं कागद, केस, दोरे खायला खूप आवडतं. काय काय झालं काय माहिती, म्हणजे ह्या गोष्टी तिला जास्त आवडतात आणि लगेचच तोंडात घालते. माझ्या पायाची पट्टी आहे ना करायची होती, त्यासाठी डॉक्टरांना घरी आणायला गेले होते ते ड्रेसिंग करायला. पण डॉक्टर काय आले नव्हते, 6 वाजता येणार होते. तोपर्यंत म्हणलं माझ्या मैत्रिणीने मला जे ब्लाऊज शिवून दिलेले होते ते ब्लाऊज मी घालून बघते. ब्लाऊज एकदम छान शिवलेले आहेत आणि मला तर खूप आवडले. फिनिशिंग एकदम छान आहे. तिला हे पहा, ही ऑर्गेन्झा साडी आहे आणि त्याच्यावरती असा हा पूर्ण वर्कचा ब्लाऊज आहे. ते डॉक्टरांना आणायला गेले, तोपर्यंत म्हटलं हे ब्लाऊज आहेत ते घडी घालून व्यवस्थित ठेवावा. तर कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी जास्त घमंड करू नये माणसाने, कारण आलेल्या दिवसांना कसं म्हणजे अचानक सकाळी आपण चांगला असतो आणि संध्याकाळी आपल्यासोबत काहीही होतं. त्यासाठी कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा. कारण त्या दिवशी मी सकाळी व्यवस्थित होते, 8 वाजेपर्यंत मी व्यवस्थित होते. 8 वाजून 10 मिनिटांनी माझ्यासोबत हे सगळं झालं आणि आज सध्या आहे ते मी बेडवरती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माझी छोटी मुलगी आहे, तिला पण मला सांभाळावं लागतं. तिला कसं सांभाळायचं, आम्ही सगळं कसं ॲडजस्ट करतो. व्हिडिओ शूटसुद्धा करता येत नाही, थोडे टॅग मी घेते जसं जमन तसं, कारण व्हिडिओ शूट करायलासुद्धा कोणी नाही आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ हा खूप शॉर्टकट होता. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.